सरकारी नोकरी मिळवण्यासाठी माणूस जीवाचं रान करतो. लोक रक्ताचं पाणी करून सरकारी नोकरी मिळवतात. पण काही लोक सरकारी नोकरी कुठल्याही कष्टांशिवाय मिळवण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवतात, कुणाचा वशिला लावतात. मात्र चंद्रपूरमध्ये एका पत्नीनं आपल्या नवऱ्याची सरकारी नोकरी आपल्याला मिळावी यासाठी नवऱ्यालाच सुपारी देऊन संपवलंय. रवींद्र कुळमते असं त्या दुर्दैवी सरकारी कर्मचाऱ्याचं नाव आहे. 2 मे रोजी घोडापेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ रवींद्र यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी त्यांच्या गळ्याला प्लास्टिकची पिशवी आणि दुपट्टा गुंडाळलेला होता. रवींद्र हे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी गावचे होते. पोलिसांनी रवींद्र यांच्या नातेवाईकांकडे जबाब घेताना त्यांच्या पत्नीबद्दल पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांच्या पत्नीला चौकशीला बोलवलं. पोलिसांनी आपला खाका दाखवल्यानंतर दीपमाला यांनी आपला गुन्हा कबूल केला. खरं तर हे दोघंही पती पत्नी गेल्या काही कालावधींपासून स्वतंत्र राहतात. दीपमालानं पोलिसांना सांगितलं की ती नागपूर येथे गेली असताना तिची भेट वर्षा परसागे नावाच्या एका महिलेशी झाली. वर्षाची ओळख वाढल्यानंतर दीपमालानं तिला आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं. त्यावरून वर्षानं तिला पतीला संपवण्याचा सल्ला दिला आणि दीपमालानं वर्षाच्या ओळखीनं प्रवीण कालोकर, नाझीर अन्सारी यांना 1 लाख रुपयांची सुपारी देत पतीला संपवण्याचा प्लॅन रचला. तिची अपेक्षा होती नवऱ्याला संपवल्यानंतर त्याच्या जागी आपल्याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळेल. मात्र तिचा गुन्हा उघडकीस आला आणि तिचं नियोजन फसलं. तुमची या घटनेबाबत काय मत आहेत? नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारा या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा.